हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आज आपण बघा बनवतोय ओल्या बोंबलाचा रस्सा. अतिशय झटपट तयार होणारी रेसिपी, चवीला उत्तम अशी आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय केलेलं आहे. सगळ्यात अगोदर तर हे बोंबील आहे, त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता या बोंबलाची जी साईज आहे ती छोटी आहे, तुम्ही थोडे मोठे घेतले तरी पण चालेल. वाटण करण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे. तर इथं ओलं खोबरं आहे, लसूण आहे, कोथिंबिरीच्या काड्या आहेत, आलं घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं जिरं घ्यायचं आहे आणि याचं आहे ना व्यवस्थित असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं साहित्य काढून घेतलं, व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. 1-2 मिरच्या टाकायच्या, थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे. आता बघा कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आता आपल्याला आहे ना जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता तुम्ही कोणते कोणते मसाले इथं जेवणात वापरता ते तुम्ही इथं नक्कीच वापरा. हळद, तिखट, थोडासा गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, घाटी मसाला, हे सगळे जे काही मसाले आहेत ना, सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून छान असे परतवून घ्यायचे आहेत. बघा जो कच्चापणा आहे ना मसाल्यांचा तो सगळा गेला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आणि आपण हे खोबरं वगैरे भाजून घेतलेलं नव्हतं, त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मी, कांदा आणि टोमॅटो वापरला नाही आहे भाजीमध्ये. आता इथे बघा पाणी टाकून घेतलं, छान अशी याला उकळी काढून घ्यायची बरं का. मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित उकळी आली की आपल्याला याच्यात आहे ना बोंबील सोडून द्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. जर आपण जास्त शिजवलं, म्हणजे गॅसची फ्लेम चालू ठेवून, तर बोंबील जे आहेत ना ते सगळे शिजून पूर्ण रश्श्यामध्ये मिक्स होतील. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, एक छानशी उकळी आली की त्याच्यामध्ये बोंबील सोडायचे आणि गॅस बंद करायचा. 2 मिनटं असं झाकून ठेवायचं, 2 ते 3 मिनटं. लगेच बोंबील आतल्या आत शिजून जातात. आता बघा कोकमाचं आगळ मी त्याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे, म्हणजे 1-2 चमचे टाकून घेतलं. आता याच्यामध्ये बघा मी बोंबील टाकून घेणार आणि 1-2 मिनटाच्या नंतर लगेच गॅस बंद करायचा. जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, कारण हे ना लगेच शिजतात आणि हे सगळे काटे वेगळे होतील आणि पूर्ण सगळं शिजून जाईल. तर यासाठी 1-2 मिनटं गॅस ऑन ठेवायचा आणि त्याच्यानंतर बंद करायचा, झाकण ठेवायचं. मस्त इथं आपला आहे ना बोंबलाचा रस्सा अगदी झटपट, चवीला उत्तम असा तयार होतो. बघू शकता इथं आहे ना आपली मस्त बोंबलाची करी म्हणू शकतो तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते बरं का. शेवटी गार्निशिंग करण्यासाठी तुम्ही कोथिंबिरीचा वापर जरूर करा आणि एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खात्री देऊन सांगते की ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडणार. तर चला आता याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.